जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिषी या युट्यूब चॅनलवर. मानवी जीवनाचा प्रवास हा केवळ योगायोग, परिस्थिती किंवा वैयक्तिक प्रयत्नांवर आधारित नसतो, तर विश्वामध्ये सतत घडणाऱ्या खगोलीय हालचालींसाठी किंवा खगोलीय हालचालींचाही त्यावर सूक्ष्म परिणाम बघायला भेटतो. विशेष म्हणजे ज्योतिषशास्त्र हे अंधश्रद्धेचे शास्त्र नव्हे, तर हजारो वर्षाच्या निरीक्षण, गणित, खगोलशास्त्रीय अभ्यास आणि मानवी अनुभवांच्या संकल्पनातून विकसित झालेले एक गहन ज्ञानतंत्र म्हणजे ज्योतिषशास्त्र होय. जसे समुद्रातील भरती ओहोटीवर चंद्रमाचा प्रभाव दिसून येतो, तसेच ग्रहांच्या स्थिती, मानवी विचारसरणी, निर्णय क्षमता, मानसिक ऊर्जा, सामाजिक संबंध, आर्थिक घडामोडी आणि आध्यात्मिक प्रवाहांचा यांच्यावरती विशिष्ट या सर्व गोष्टींचा प्रभाव ग्रहांचा या सर्व गोष्टींवरती बघायला भेटतो. त्याचप्रमाणे 7 जून 2026 ते 17 जून 2026 हा कालखंड धनुलग्न धनुराशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण या काळामध्ये पंचम स्थानामध्ये स्वराशीस्थ मंगळ गोचर करणार आहे. सप्तम स्थानामध्ये सूर्य बुधाची युती या काळामध्ये बघायला भेटणार आहे. अष्टम स्थानातील गुरु आणि शुक्राची युती अत्यंत प्रभावशाली असणार आहे. त्यानंतर चतुर्थ स्थानामध्ये शनी भगवान, तर पराक्रम स्थानामध्ये म्हणजे तृतीय स्थानामध्ये राहू, तर नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान आणि धर्मस्थानामध्ये केतू, अशी विशिष्ट ग्रहस्थिती या काळामध्ये या 10 दिवसामध्ये धनुलग्न धनुराशीवाल्यांसाठी तयार होणार आहे. या सर्व ग्रहस्थितीचा चला तर मग पाहू या 11 दिवसाचे सखोल ग्रह विश्लेषण कशा पद्धतीचे धनुलग्न धनुराशीवाल्यांना 7 जून 2026 ते 17 जून 2026 या काळामध्ये बघायला भेटणार आहे. सूर्यग्रह म्हणजे तेज, सूर्य भगवान म्हणजे अधिकार, सूर्य भगवान म्हणजे आत्मसन्मान, सूर्य भगवान म्हणजे नेतृत्व क्षमता, राजकीय संबंध, वडील आणि सामाजिक पदप्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करणारे ग्रह म्हणजे शास्त्राने सूर्य भगवंताला मांडलेला आहे. 14 जून पर्यंत सूर्य भगवान वृषभ राशीमध्ये म्हणजे षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्यांसाठी. या काळामध्ये स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा धनुलग्न धनुराशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. नोकरी क्षेत्राच्या संबंधाने बदलीचे चान्सेस देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे. कारण कर्मस्थानाचे मालक षष्ठ स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत असल्यामुळे नोकरी चेंजिंग देखील या काळामध्ये होऊ शकते. काहीतरी मोठ्या सेवा संस्थांचे रिलेटेड काम करता तो देखील येणाऱ्या काळात फायदेदायक ठरू शकतो. धनुलग्न धनुराशीवाल्यांना आरोग्याच्या संबंधाने देखील आज चांगल्या पद्धतीचा असणार आहे. कारण वृषभ राशीचे सूर्य भगवान असणार आहे. कुठलाही आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत आहोत की कुठलाही पापग्रह जेव्हा त्रिकडामध्ये 311 आणि 8-12 या स्थानामध्ये भ्रमण करतात, तर नक्कीच त्या स्थानातील पापग्रह त्या स्थानात भ्रमण करत असेल तर त्या स्थानाच्या संबंधाने जे काही नकारात्मक प्रभाव आहे ते नक्कीच नष्ट करतात. त्यामुळे या स्थानामध्ये षष्ठ स्थान म्हणजे रोग, रिपू म्हणजे ऋण, रिपू म्हणजे शत्रू आणि ऋण म्हणजे कर्जबाजारीपणा, या सर्व स्थानांचे महत्त्वाचे स्थान असल्यामुळे या स्थानामध्ये सूर्य भगवान गोचर करणार, तर तुम्हाला सर्व बाजूनी फायदा बघायला भेटणार. या सर्व बाबींमध्ये अपूर्ण राहिलेली संपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी ही अनुकूल परिस्थिती असणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्यांसाठी 14 तारखेपासून. त्याच्यानंतर 15 जून पासून तेच षष्ठ स्थानातील सूर्य भगवान मिथुन राशीसोबत म्हणजे मिथुन राशीमध्ये सूर्य भगवान बुधासोबत युती करत आहे. सप्तम स्थानामध्ये सूर्य भगवान युती गोचर करणार, तर या बदलामुळे विवाह, भागीदारी, व्यावसायिक करार, सार्वजनिक प्रतिमा आणि सामाजिक संबंधांमध्ये नवीन घडामोडी या काळामध्ये बघायला भेटू शकतात. कारण काही व्यक्तींना महत्त्वपूर्ण बैठका किंवा महत्त्वपूर्ण चर्चांचा अनुभव देखील या काळामध्ये येऊ शकतो. कारण की सूर्य भगवान तुमचे कर्माचे मालक होऊन सप्तमात येणार, व्यावसायिक प्रगती देणार. कर्माचे मालक सप्तमात येणार, भागीदारीमध्ये काहीतरी महत्त्वाचे निर्णय देणार. कर्माचे मालक सप्तमात येणार, काहीतरी महत्त्वाचे करार तुमच्या हातनं घडणे जाणार. कर्माचे मालक सप्तमात येणार, तर या काळामध्ये काहीतरी महत्त्वाचे डील किंवा महत्त्वाचे निर्णय किंवा महत्त्वाच्या गोष्टी या काळामध्ये तुमच्या हातनं घडण्याचे चान्सेस आहे. आणि सप्तम स्थानातील सूर्य भगवंताची सप्तम दृष्टी लग्न स्थानावरती म्हणजे व्यक्तित्वावरती पडत असल्यामुळे व्यक्तित्वामध्ये अत्यंत आत्मविश्वास या काळामध्ये बघायला भेटेल. व्यक्तिगत बोलण्या चालण्यामध्ये खूप जास्त प्रभाव तुमचा वारंवार बघायला भेटेल. फक्त होईल तेवढं तुम्ही अहंकारात बोलणे टाळावे आणि ॲटिट्यूड तुम्ही होईल तेवढं बाजूला ठेवावा. नाही तर या सर्व परिस्थितीचा सप्तम स्थान म्हणजे पत्नीचं प्रभावाचं स्थान असल्यामुळे कुठेतरी तुमच्या पती पत्नीच्या संबंधांमध्ये उतार चढावा या काळामध्ये बघायला भेटू शकतो. त्याच्यानंतर दुसरे ग्रह म्हणजे मंगळ भगवान, जे की धनुलग्न धनुराशीवाल्यांसाठी योगकारक स्थितीमध्ये या काळामध्ये आहे आणि जन्मपत्रिकेत देखील आहे. स्वतःच्या राशीमध्ये मंगळ भगवान म्हणजे मेष राशीमध्ये भ्रमण करत आहे. मंगळ भगवान म्हणजे पराक्रम, मंगळ भगवान म्हणजे व्यक्तीची इच्छाशक्ती, मंगळ भगवान म्हणजे व्यक्तीची आत्मऊर्जा, मंगळ भगवान म्हणजे व्यक्तीची कृतीशीलता आणि मंगळ भगवान म्हणजे स्पर्धात्मक कृती किंवा स्पर्धात्मक वृत्ती आणि धाडसाची कारक म्हणजे शास्त्राने मंगळाला मांडलेला आहे. मेष राशीतील पंचम भावातील मंगळ स्वतःच्या राशीत असल्यामुळे मंगळ अत्यंत शक्तिशाली मानले जातात. पंचम स्थानी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, संततीविषयक प्रयत्न आणि गुंतवणूक आणि सर्जनशील कार्यक्षेत्राचे स्थान मांडलेले आहे. या सर्व स्थानामध्ये पंचम स्थानात मंगळ भगवान स्वराशीत आल्यामुळे नक्कीच फायदा बघायला भेटू शकतो. संततीच्या संबंधाने प्रयत्न करणाऱ्या वृश्चिक धनुलग्न धनुराशीवाल्यांना नक्कीच तुमच्यासाठी फायदा बघायला भेटेल. कारण धनुलग्न धनुराशीवाल्यांसाठी पंचम स्थानामध्ये मंगळ स्वग्रहीचे असल्यामुळे स्पर्धात्मक परीक्षाच्या रिलेटेड जे कोणी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी देखील हा काळ अत्यंत उत्तम असणार आहे. शिक्षणाच्या संबंधाने काहीतरी तुम्हाला महत्त्वाची इंटरव्ह्यू द्यायचे आहे, शिक्षणाच्या संबंधाने काहीतरी महत्त्वाची दिशा निवडायची आहे, ती देखील या काळामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने निवडल्या जाऊ शकते मंगळाच्या या गोचर परिस्थितीमुळे धनुलग्न धनुराशीवाल्यांना.
या पंचम स्थानातील मंगळाची चतुर्थ दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावरती पडत आहे. अष्टम स्थान म्हणजे आकस्मिक बदल, अचानक येणारे संकट आणि गुप्त विद्यांचे कारक मानले आहे. अष्टम स्थानावरती मंगळ भगवानाची दृष्टी पडत असल्यामुळे संशोधनात्मक आणि गुप्त विषयांमध्ये तुमचा वारंवार रस वाढू शकतो. कुठेतरी काहीतरी महत्त्वाचे खूप दिवसापासून पेंडिंग असलेले कामं या काळामध्ये तुमचे मार्गी लागू शकतात. धनु लग्न धनु राशीवाल्यांना. आणि या पंचम स्थानातील मंगळ भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या लाभभावावरती म्हणजे एकादश स्थानावरती या काळामध्ये बघायला भेटत आहे. लाभभावात दृष्टी असल्यामुळे उत्पन्नामध्ये नवीन वाढ होऊ शकते. नवीन संधी निर्माण होण्याचे चान्सेस या काळामध्ये बघायला मिळू शकतात. तुम्ही काहीतरी नवीन शिक्षण घेतले, त्या शिक्षणाचा फायदा देखील या काळामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा बघायला भेटू शकतो. धनु लग्न धनु राशीवाल्यांना. विशेष म्हणजे काहीतरी महत्त्वाचे नवीन इन्कमाचे स्रोत तयार करून तुम्हाला नवीन उत्पन्नाचे लाभ देखील या काळामध्ये होऊ शकतो. कुठेतरी पैसे अडकलेले होते ते देखील या काळामध्ये तुमचे रिटर्न येण्याचे चान्सेस धनु लग्न धनु राशीवाल्यांना या 10 दिवसामध्ये बघायला भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर 8वी दृष्टी पंचम भावातून मंगळ व्यय स्थानावरती म्हणजे 12व्या घरावरती या काळामध्ये टाकत आहे. व्यय स्थान म्हणजे खर्चाचं स्थान, अचानक ओढल्या जाणारे आकस्मिक खर्च किंवा आकस्मिक काहीतरी मोठा लॉस दाखवलेले स्थान म्हणजे 12वं स्थान. 8वी दृष्टी व्यय भावावर असल्यामुळे भावनिक आवेगातून खर्च टाळणे तुमचे हितावह ठरेल. विशेष म्हणजे या काळामध्ये तुम्ही कुठल्याही भावनात जाऊन खर्च टाळलेले अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. नाही तर पंचम स्थान भावनेचं, प्रेमाचं आणि इमोशनली अटॅचमेंटचं स्थान आहे. या स्थानातील मंगळ स्वराशीस्थ असल्यामुळे वेळ स्थानावरती त्यांची अष्टमस्थ दृष्टी पडल्यामुळे या काळामध्ये तुम्ही भावनिक होऊन कुठेतरी खर्च करू शकता. या स्थानामध्ये तुम्ही कुठेतरी अष्टमस्थ दृष्टी असल्यामुळे रागामुळे कुठेतरी मोठा लॉस या काळामध्ये तुम्हाला बघायला भेटू शकतो. त्यामुळे धनु लग्न धनु राशीवाल्यांनो, तुम्ही अत्यंत सावधगिरीने सर्व निर्णय घेणे महत्त्वाचे असणार आहे. आणि या मंगळ भगवंताने तुम्हाला काहीतरी कुठल्या पद्धतीची तकलीफ देऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येक मंगळवारी मारुती रायाला लाल कलरचा जो रामचा रुमाल असतो किंवा जो चोला असतो तो चढवावा आणि मोतीचूर लाडूचा नैवेद्य दाखवत चला आणि लाल गोड पान देत चला. त्याने नक्कीच तुम्हाला सर्व बाजूनी फायदा होईल. त्याच्यानंतर 3ऱ्या नंबरचे ग्रह आणि अत्यंत महत्त्वाचे वाणीचे कारक ग्रह म्हणजे बुध भगवान धनु लग्न धनु राशीवाल्यांनो, ते की तुमच्या मिथुन राशीमध्ये म्हणजे सप्तम स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत. बुध भगवान म्हणजे बुद्धी कौशल्य, बुध भगवान म्हणजे संवाद व्यक्तीचा, बुध भगवान म्हणजे व्यापार, बुध भगवान म्हणजे नियोजन आणि शिक्षण, तर्क आणि व्यवस्थापनाचे किंवा मार्केटिंग फील्डचे किंवा कम्युनिकेशन आणि मॅनेजमेंटचे कारक म्हणजे बुध भगवान शास्त्राने या सर्व गोष्टींवरती बुधाचे आधिपत्य बघितले आहे. तेच बुध भगवान धनु लग्न धनु राशीवाल्यांसाठी सप्तम स्थानामध्ये मिथुन राशीतील स्वतःच्या क्षेत्रात भ्रमण करणार आहे. बुध भगवान वैवाहिक संवाद चांगल्या पद्धतीचा या काळामध्ये होऊ शकतो. व्यावहारिक चर्चा देखील चांगल्या पद्धतीची होऊ शकते. काहीतरी महत्त्वाचा करार देखील या काळामध्ये तुमचा मार्गी लागू शकतो. विशेष म्हणजे मार्केटिंग फील्डमधल्या लोकांना हा काळ अत्यंत उत्तम असणार आहे. लेखन फील्डमधल्या लोकांना हा काळ अत्यंत उत्तम असणार आहे. डिजिटल क्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्या लोकांसाठी देखील अत्यंत नवीन अपॉर्च्युनिटीज किंवा तुमच्या डिजिटल क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचे कस्टमर, ऑनलाईन येणारे कस्टमर, चांगल्या पद्धतीचा फायदा धनु लग्न धनु राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. नेटवर्किंगसाठी देखील हा अनुकूल आणि चांगल्या पद्धतीचा काळ असणार आहे धनु लग्न धनु राशीवाल्यांना. कारण या काळामध्ये सूर्य भगवंतासोबत तुमची बुध भगवंताची युती होत आहे. सूर्यासोबत झालेली निर्माण युती ही निर्णय क्षमतेला वेग देणारी ठरू शकते. मात्र काही प्रसंग तुमचे अहंकार आणि तर्कशक्ती या गोष्टींमुळे बऱ्याच गोष्टींना तुम्हाला संघर्ष बघावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही अहंकारावरती कंट्रोल ठेवणं आणि तर्कवितर्कांच्या भावनांकडे जास्त न जाणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे धनु लग्न धनु राशीवाल्यांना. या बुध भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या लग्नावरती आणि व्यक्तित्वावरती बघायला भेटणार आहे. लोक तुमच्या बोलण्याच्या प्रेमात पडतील. बोलण्या चालण्यावरती अत्यंत तुम्हाला बौद्धिकतेच्या क्षमतेने तुम्हाला नावाजल्या जाऊ शकते. अत्यंत बुद्धिमान व्यक्ती अशा प्रकारचा लोगो तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. फक्त तुम्ही बोलताना थोडासा संयम ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर बोलण्या चालण्यात आजूबाजूचे लोक तुमचे नाराज होण्याचे चान्सेस या काळामध्ये बघायला भेटू शकतात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे धनु लग्न धनु राशीवाल्यांसाठी स्वतःच्या राशीचे किंवा स्वतःच्या लग्न स्थानाचे स्वामी ग्रह म्हणजे गुरु भगवान, जे की तुमच्या अष्टम स्थानामध्ये उच्चच्या राशीमध्ये आहे म्हणजे कर्क राशीमध्ये आहे. गुरु भगवान म्हणजे ज्ञान, गुरु भगवान म्हणजे भाग्य, गुरु भगवान म्हणजे सद्विचार, तर गुरु भगवान म्हणजे अध्यात्म, नैतिकता, विचार, विस्तार आणि कृपेचे कारक म्हणजे शास्त्राने गुरु भगवान मानलेलं आहे. कर्क राशीमध्ये उच्चस्थ प्राप्त केलेले गुरु भगवान अष्टमात स्थित असल्यामुळे जीवनामध्ये खोल परिवर्तन वारंवार या काळामध्ये घडून आणणाऱ्या घटना तुमच्या बाबतीत महत्त्वाच्या या काळामध्ये घडू शकतात. संशोधन क्षेत्राला चांगल्या पद्धतीची चालना या काळामध्ये भेटेल. गूढशास्त्राला देखील चांगल्या पद्धतीचा फायदा या काळामध्ये धनु लग्न धनु राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. विमा संबंधाने काहीतरी कर संबंधित विषयांमध्ये देखील या काळामध्ये तुम्हाला काहीतरी फायदा बघायला भेटू शकतो धनु लग्न धनु राशीवाल्यांना. वारसा हक्काच्या संबंधाने काहीतरी कामं तुमचे पेंडिंग होते ते देखील या काळामध्ये क्लिअर होऊ शकतात. अंतर्मुख आणि चिंतन यामध्ये तुमची विशेष प्रगती या काळामध्ये धनु लग्न धनु राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. कारण स्वतःवरती आत्मपरीक्षण करायला लावणारे अष्टम स्थान आहे आणि अष्टम स्थानात जेव्हा देखील आध्यात्मिकतेचे कारक, व्यक्तित्वाचे मालक आणि लग्नाचे स्वामी अष्टमात जातील तर स्वतःला आपण काय करतो काय नाही करत या सर्व गोष्टींचे आत्मचिंतन करायला लावणार आहे. ते म्हणजे उच्चचे गुरु भगवान. उच्चच्या गुरु भगवंताची पंचमस्त दृष्टी द्वादश भावावरती म्हणजे व्यय भावावरती या काळामध्ये पडत आहे. या काळामध्ये व्यय भावावरती
तुला राशीवरती पंचमस्त दृष्टी पडत असल्यामुळे व्यक्ती आध्यात्मिक प्रवृत्तीकडे जास्त प्रमाणात वाढल्या जाऊ शकतो. व्ययस्थान देखील आध्यात्मिक प्रवृत्तीला चांगल्या पद्धतीचा म्हणजे फायदा देणार आहे आणि अष्टम स्थान तर फायदाची फायदा आहे. अशा पद्धतीत उच्चचे गुरु जेव्हा देखील पंचमस्त दृष्टी व्यय भावावरती टाकील तर व्यक्ती चांगल्या मोठ्याची साधना, मोठ्या प्रकारची साधना, मोठ्या प्रकारचे अनुष्ठान आणि मोठ्या प्रकारचे काहीतरी दैवी क्षमतेच्या रिलेटेड किंवा दैवी गोष्टींना देखील साकार करण्याच्या प्रयत्नात या काळामध्ये निघू शकते. त्याच्यानंतर अष्टम स्थानातील गुरु भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या द्वितीय भाव आणि वाणी किंवा धनभावावरती पडत आहे. धनभावावरती पडत असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याची जी काही प्लॅनिंग असेल त्यात देखील तुम्हाला सर्व बाजूनी मदत होऊ शकते. त्याच्यानंतर काही नवीन इन्कमचे स्रोत देखील या काळामध्ये निर्माण होण्याचे चान्सेस आहेत. आर्थिक स्थिरता या काळामध्ये चांगल्या प्रमाणात बघायला भेटणार आहे सप्तमस्त गुरु भगवंतामुळे, कारण की द्वितीय स्थान हे धन सेविंग, पैसा टिकवण्याचे किंवा पैसा बचतीचे स्थान आहे आणि त्या ठिकाणी सप्तमस्त गुरुची अष्टमातील गुरुची सप्तमस्त दृष्टी पडत असल्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा बघायला भेटणार आहे. आणि त्यानंतर नवमस्त दृष्टी तुमच्या चतुर्थ भावावर पडत आहे. घरगुती वातावरणात सकारात्मक बदल या काळामध्ये बघायला भेटणार आहे. काय भूमीच्या संबंधाने प्लॅन आहे, काय भवनाच्या संबंधाने प्लॅन आहे, काहीतरी जुनं विकून नवं घ्यायचं आहे किंवा घराच्या रिलेटेड काहीतरी रेनिव्हेशन करायचं आहे, भूमी, भवन, वाहन किंवा काहीतरी लक्झरियस गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा आहे, तो देखील या काळामध्ये अत्यंत प्रभावी योग तयार होत आहे धनुलग्न धनुराशीवाल्यांसाठी. या काळामध्ये तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कुठल्या तरी देवाच्या मंदिरात किंवा कुठल्या तरी नारायण भगवंताच्या मंदिरात, दत्तात्रयाच्या मंदिरात केळीचे दान करत चाला. कुठल्या तरी पुजाऱ्यांना पिवळे वस्त्र दान करत चाला किंवा त्यांची पूर्ण पद्धतीने त्यांना पोषक द्या. येणारा काळ अत्यंत तुमच्यासाठी फायदेदायक असणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्यांनो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे धनुलग्न धनुराशीवाल्यांनो शुक्र भगवान, जे की तुमच्या अष्टम स्थानामध्ये गोचर करत आहे कर्क राशीची, आणि ते पण गुरुसोबत युती करून. शुक्र भगवान म्हणजे आनंद, शुक्र भगवान म्हणजे सौंदर्य, शुक्र भगवान म्हणजे प्रेम, तर वैवाहिक सुख, ऐश्वर्य, कला आणि भौतिक समृद्धीचे प्रतिनिधित्व करणारे म्हणजे शुक्र भगवान शास्त्रांनी मांडलेले आहे. 8 जून पासून शुक्र भगवान उच्च राशीतील गुरुसोबत अष्टम भावामध्ये येत असल्यामुळे अचानक आर्थिक लाभ या काळामध्ये बघायला भेटू शकतो. जोडीदाराकडनं सगळ्या बाजूचे सहकार्य बघायला भेटू शकते. पार्टनर्सच्या फॅमिलीकडनं म्हणजे सासू सासऱ्यांकडनं देखील या काळामध्ये काहीतरी फायदा बघायला भेटू शकतो. शेअर मार्केटच्या संबंधाने काम करणाऱ्या लोकांना देखील चांगल्या पद्धतीचा फायदा या काळामध्ये बघायला भेटणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्यांना. विशेष म्हणजे गुंतवणुकीतून काहीतरी जुनी गुंतवणूक होती त्या गुंतवणुकीतून देखील या काळामध्ये तुम्हाला चांगला फायदा बघायला भेटू शकतो. आध्यात्मिक अनुभवाची प्राप्ती होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. खूप दिवसापासून काहीतरी अनुष्ठान करत होतात, त्या अनुष्ठानाची पूर्तता किंवा त्या अनुष्ठानातून काहीतरी जाणीव किंवा काहीतरी प्रचिती या काळामध्ये धनुलग्न धनुराशीवाल्यांना येणार आहे. काही व्यक्तींना नवीन आर्थिक स्रोत निर्माण होऊ शकतात किंवा अप्रत्यक्ष लाभाचे मार्ग देखील या काळामध्ये ओपन होण्याचे किंवा खुला होण्याचे संकेत या काळामध्ये मिळत आहेत धनुलग्न धनुराशीवाल्यांना. सप्तमस्त दृष्टी तुमच्या वाणीवरती धनागमन, नवीन इन्कमाचे स्रोत किंवा आर्थिक बचतीच्या स्थानावरती पडत असल्यामुळे नक्कीच तुमची बचत होईल. पण त्याचा साईड इफेक्ट हा पण होईल. अष्टम स्थानातून द्वितीय स्थानाकडे बघत असल्यामुळे काहीतरी लक्झरियस गोष्टींना थोडंसं प्राधान्य दिले जाईल. सेव्हिंग राहणं हे तुमच्यासाठी या काळामध्ये तुमच्या बुद्धिमत्तेला न पटणारा विषय असेल, त्यामुळे तुम्ही काहीतरी नक्कीच खरेदी करू शकतात. या काळामध्ये देवी लक्ष्मीची साधना करत चाला आणि नपुसक व्यक्तीची ओटी भरून त्यांचा आशीर्वाद घेऊन स्वतःची नजर एकदा त्यांच्याकडनं काढून घ्या. येणारा काळ धनुलग्न धनुराशीवाल्यांना तुमचाच असेल. त्याच्यानंतर शनी भगवान, जे की तुमच्या जन्मलग्न जन्मराशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये मीन राशीचे भ्रमण करत आहे. शनी भगवान म्हणजे शिस्त, शनी भगवान म्हणजे जबाबदारी, शनी भगवान म्हणजे कर्मफल, स्थैर्य, धैर्य आणि दीर्घकालीन यशाचे अधिपती म्हणजे शास्त्रांनी किंवा न्यायाचे कारक अधिपती, कर्माचे कारक अधिपती, कर्माधिकदाता म्हणजे शनी भगवान यांना मानलेला आहे किंवा संबोधलेला आहे. ते शनी भगवान मीन राशीतील चतुर्थ भावात असल्यामुळे शनी भगवान घर, मालमत्ता, वाहन, माता आणि मानसिक या स्थैर्य या संबंधित विषयांमध्ये गंभीरता आणि जबाबदारी तुमची वाढू शकतात. फक्त या काळामध्ये आईच्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. घराच्या संबंधाने काहीतरी प्लॅन आहे तो देईल. कुठेतरी इतके दिवस तुम्ही त्या गोष्टींना सिरियसली घेत नव्हता, तो येणारा काळ तुमच्यासाठी सिरियसली घ्यायला लावणार आहे. वाहनाच्या संबंधाने प्लॅन आहे तो देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. पण विशेष म्हणजे या काळामध्ये मेंटेनन्स वाढू शकते, मानसिक स्थिरता थोडीशी हलून जाऊ शकते, कारण की महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अत्यंत प्रभावी पद्धतीने पडल्यामुळे तुम्हाला त्या कुठेतरी झेपल्या नसल्यामुळे मानसिक अस्थिरता या काळामध्ये तुमची धनुलग्न धनुराशीवाल्यांना या काळामध्ये होणार आहे. या शनी भगवंताची तृतीय दृष्टी षष्ठ भावावरती पडत आहे. षष्ठ भाव म्हणजे रोग ऋण रिपो असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या सर्व बाजूंना प्रयत्नांना जास्त काळ वाया जाऊ शकतो आणि प्रयत्नांमुळे, सातत्याच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला सर्व बाजूंनी फायदा देखील या काळामध्ये बघायला भेटू शकतो. त्याच्यानंतर या शनी भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या कर्मस्थानावरती बघायला भेटत आहे. करिअरमध्ये काहीतरी मोठ्या जबाबदाऱ्या देखील तुम्हाला या काळामध्ये भेटू शकतात. तुमचे सिनियर ज्युनियर लोक देखील या काळामध्ये तुमच्या करिअरच्या संबंधाने जे काही प्लॅनिंग्स आहे त्याला देखील चांगल्या पद्धतीचे रिस्पॉन्स देऊ शकतात. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये कोणाच्या हाताखाली काम करत असाल तर सगळे तुमचे जे कोणी मालक असतील ते देखील किंवा सिनियर ज्युनियर असतील ते देखील तुमच्या कामावरती खुश होऊन तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा या काळामध्ये बघायला भेटणार आहे. आणि
या चतुर्थ स्थानातील मीन राशीच्या शनी भगवंताची दशमस्त दृष्टी तुमच्या लग्नावरती पडत आहे, म्हणजे व्यक्तित्वावरती पडत आहे. व्यक्तित्वावरती शनी भगवंताचा जेव्हा देखील प्रभाव येतो व्यक्तीमध्ये सगळीकडनं मॅच्युरिटी बघायला भेटतो, म्हणजे परिपक्वता आणि सगळ्या बाजूनी संयम वाढलेला बघायला भेटू शकतो. जे काही काम करतात त्यात सर्व बाजूनी तुम्हाला सफलता भेटेल, पण त्यात दीर्घकालीन बऱ्याच वेळ वाया जाण्याचे चान्सेस आहे. शनी भगवंताचे ब्रीद वाक्यच आहे, अगोदर कर्म करत चला, यश हळूहळू तुमच्या पाठीमागे येत चालेल. या नियतीप्रमाणे जर व्यवस्थित पद्धतीने धनुलग्न धनुराशीवाल्यांना वाटचाल केली तर येणारा काळ तुमचाच असेल. आणि त्याच्यानंतर छायाग्रह, प्रत्येक कामामध्ये आडकाठी आणणारे ग्रह आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामं तोंडापर्यंत आणून तुमच्या आत्म छिनून घेणारे किंवा काढून घेणारे राहू भगवान, ते की धनुलग्न धनुराशीवाल्यांसाठी पराक्रम स्थानामध्ये गोचर करत आहे, म्हणजे तृतीय स्थानामध्ये. पराक्रम स्थान राहू भगवंताचे कारक स्थान मानलेले आहे. आणि या ठिकाणी राहू भगवान गेले तर नक्कीच धनुलग्न धनुराशीवाल्यांना फायदा होणार आहे. कारण राहू भगवान म्हणजे नवकल्पना, राहू भगवान म्हणजे तंत्रज्ञान, राहू भगवान म्हणजे धाडसी निर्णय, अनपेक्षित संधी आणि आधुनिक विचारसरणीचे कारक म्हणजे शास्त्राने राहू भगवंतांना मानलेला आहे. काहीतरी धाडसी निर्णय देखील पराक्रमातून घेतले जाईल. तृतीय स्थानातील राहू व्यक्तीच्या संवाद कौशल्य, सोशल मीडिया, डिजिटल क्षेत्र, मार्केटिंग, व्यवसाय किंवा विस्तार आणि धाडसी निर्णयांमध्ये चांगल्या पद्धतीचे यश या काळामध्ये देणार आहे. या राहू भगवंतांची या पराक्रमातील राहू भगवंताची पंचमस्त दृष्टी सप्तम भावावरती पडणार आहे, की ज्या ठिकाणी ऑलरेडी सूर्य आणि बुधाची युती होणार आहे. या ठिकाणी राहूची युती पडल्यामुळे तुमच्या बोलण्या चालण्यातनं बरेचसे लोक दुखावले जाऊ शकतात. बिनाकामीचे पोकळ आश्वासनं तुम्ही देत बसू नका, नाहीतर तुम्ही येणाऱ्या काळात तोंड घशी पडू शकतात. सप्तम स्थानावरती तुमची या राहू भगवंताची दृष्टी पडत असल्यामुळे नवीन संबंध किंवा भागीदारीपूर्वक विचारांमध्ये तुम्ही व्यवस्थित विचारपूर्वक निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. नाही तर पार्टनरशिप किंवा काहीतरी कुठेतरी भागीदारीमध्ये व्यापार करत आहात, यामध्ये तुम्हाला मोठा फ्रॉड किंवा मोठा धोका होण्याचे चान्सेस आहे. कुठल्याही बोली भाषेवरती विश्वास न ठेवता व्यवस्थित सगळ्या पद्धतीने लिखापडी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्यांना. त्याच्यानंतर सप्तम दृष्टी पराक्रमातून नवम भावावरती पडत आहे. नवम भावावरती दृष्टी पडत असल्यामुळे परंपरा आणि आधुनिकता या सर्व गोष्टींचा संघर्ष तुम्हाला वारंवार बघायला भेटू शकतो. जुन्या गोष्टी, काही वडील लोक जे कोणी वडीलधारी घरातील असतील यांच्या तब्येतीचे प्रॉब्लेम या काळामध्ये बघायला भेटू शकतं. नशीब तुमची हुलकावणी देत आहे असे तुम्हाला वारंवार जाणीव होईल. पण येणारा काळ तुमचा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्यांना. आणि विशेष म्हणजे या पराक्रमातील राहू भगवंताची नवमस्त दृष्टी लाभभावावरती आहे. कुठेतरी तुमचे पैसे अडकलेले होते, काही महत्त्वाचे व्यापार पेंडिंग होते, काही महत्त्वाचे डील पेंडिंग होत्या, काही महत्त्वाचे कार्य पेंडिंग होते, ते या काळामध्ये सर्व बाजूनी परिपूर्ण होणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्यांना. अचानक आर्थिक संधी देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीची मिळणार आहे तुम्हाला धनुलग्न धनुराशीवाल्यांना. आणि त्याच्यानंतर धनुलग्न धनुराशीवाल्यांसाठी भाग्य भावामध्ये सिंह राशीचे केतू गोचर करीत आहे. भाग्यभाव शास्त्र आणि धर्म, अध्यात्म या सर्व गोष्टींचे मांडलेलं आहे. कुठेतरी आंतरिक ऊर्जा जागृत करणारे किंवा आध्यात्मिक दृष्टीने सबळता किंवा प्रबळता देणारे स्थान म्हणजे नवम स्थान आहे. आणि नवम स्थानामध्ये सिंह राशीचे केतू म्हणजे अंतर्ज्ञान, अध्यात्म, वैराग्य, सूक्ष्म निरीक्षण आणि कर्माची शुद्धीचे मानलेले ग्रह म्हणजे केतू भगवान आहे, की जे तुमच्या जन्मलग्न जन्मराशीच्या नवम भावामध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये नवम भावात असलेले केतू धार्मिक विचारसरणी या काळामध्ये वाढवणार आहे. आध्यात्मिक प्रवास तुमचा चांगल्या पद्धतीने होईल. गुरुजनांचे मार्गदर्शन तुम्हाला सर्व बाजूनी बघायला भेटतील. आणि विशेष म्हणजे कर्मतत्वाविषयीची तुमची जिज्ञासा या काळामध्ये चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. अनेक व्यक्तींना जीवनातील खऱ्या उद्दिष्टांचा शोध घेण्याची प्रेरणा देखील या काळामध्ये बघायला मिळू शकते. काहीतरी मोठे धार्मिक अनुष्ठान करायचे ते देखील या काळामध्ये तुम्हाला धनुलग्न धनुराशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. 7 जून 2026 ते 17 जून 2026 या कालावधीमध्ये पंचम स्थानातील स्वराशीत असलेले मंगळ आणि अष्टम स्थानातील असलेले गुरु हे सर्वात प्रभावशाली ग्रहयोग मानलेले आहेत धनुलग्न धनुराशीवाल्यांसाठी. प्रयत्नांना वेग, विचारांची दिशा आणि अनुभवांना खोली देणारे ग्रहस्थिती या काळामध्ये धनुलग्न धनुराशीवाल्यांना तयार झालेले आहे. सूर्यबुधाची युतीमुळे भागीदारी आणि संवाद क्षेत्रात महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतात. तर राहू भगवान नवीन संधी उपलब्ध देखील या काळामध्ये पराक्रमातला करून देणार आहे. आणि शनी भगवान दीर्घकालीन यशासाठी आवश्यक असलेली सर्व शिस्त तुम्हाला निर्माण करून देणार आहे या काळामध्ये धनुलग्न धनुराशीवाल्यांना. मात्र आर्थिक निर्णय, कायदेशीर कागदपत्रे, गुंतवणूक आणि नातेसंबंध यामध्ये घाई टाळणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे धनुलग्न धनुराशीवाल्यांना. संयम, विवेक आणि नियोजन यांचा योग्य वापर केल्यास हा येणारा काळ तुमच्यासाठी अनेक गोष्टींना घेऊन सकारात्मक बदल घडून आणू शकतो धनुलग्न धनुराशीवाल्यांसाठी. एकूणच धनुलग्न आणि धनुराशींच्या व्यक्तींसाठी हा काळ अंतर्गत परिवर्तन, ज्ञानवृद्धी, आर्थिक प्रगती, नवीन संधी, कौटुंबिक स्थैर्य आणि अनुभूती जागृतीचा मार्ग खुला करणारा ठरू शकतो. जर हे सविस्तर ग्रह विश्लेषण किंवा हे राशीफळ तुम्हाला जर उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांसोबत ही माहिती नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची राशी लिहा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि तुमच्या मनात देखील काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये लिहून पाठवा. आम्ही नक्कीच त्या तुमच्या प्रयत्नांना कुठेतरी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. तुमचा एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्रिप्शन आमच्यासाठी अधिक संशोधनपूर्ण आणि अधिक दर्जेदार माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देऊ शकते.
तर आत्ताच नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.